नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवली चवळीच्या शेंगाची भाजी। काल बाजारात छान मिळाल्या, घेतले होते, आणले होते। मग म्हटलं चला त्याची आज रेसिपी तुमच्यासमोर शेअर करावी। सुरुवातीला चवळीच्या बिया चांगल्या स्वच्छ धुवून भाजून घेतल्या। त्यामध्ये नंतर फोडणीसाठी आपण तेल, जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक केलेलं लसूण टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट मिक्स केलेली आहे आणि छान प्रकारे भाजून घेतलेली आहे। असे छान कलर बदलल्यानंतर, तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून मिक्स करून घेतलेली आहे। तेही छान भाजून घेतली आणि त्यामध्ये नंतर आपण मसाले ॲड केलेले आहेत। त्यामध्ये सुरुवातीला आपण थोडंसं मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद, धना पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला मिक्स केलेला आहे। अशा प्रकारे वाटण छान प्रकारे मिक्स करून त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि 2 मिनिटं परतून घेतलं। त्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी मिक्स करू। अशा भाज्या घट्ट छान वाटतात, जास्त पातळ चव लागत नाही। त्यामुळे थोडंसं घट्टच कमीच पाणी वापरायचं। मी एवढं पाणी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण भाजलेल्या बिया होत्या त्या टाकून घेऊ, म्हणजे शिजण्यासाठी लवकर मदत होते, जास्त वेळ शिजायला लागत नाही आणि गॅसची बचत होते। अशा प्रकारे मिक्स करून 10 मिनिटं आपण शिजवून घेऊ। थोडं पाणी कमी झालं, भाजीला घट्ट दाटसर ग्रेव्ही तयार झाली की आपण गॅस बंद करून घेऊया। आता वरून थोडी कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे। तयार झाल्यानंतर भाजी अशी छान दिसते, छान कलर येतो, तेलही छान येतं, चवीला एकदम अप्रतिम होते। एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हेही नक्की सांगा। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हेही नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि तोंडी लावण्यासाठी आपण कैरीचं लोणचं बनवलेलं आहे, तर ह्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर अगोदर शेअर केलेली आहे। खायला एकदम अप्रतिम लागतं, 2 चपात्या नक्की जास्त खाणार। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।